प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नव्हे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. तुला माहिती नव्हतं ना, ही ईशाची आई आणि ही ईशाची काकू आहे. नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार. चला जाऊया आपण आता. हो हो हो. काय करता आपण? पितो. पाणी पाणी पितो. धना अगं पाणी आण ना. मेकॅनिकल इंजिनियर आहे मी. नुकतीच नोकरी लागली आहे त्याला. म्हणजे इतकी वर्ष नोकरी नव्हती? हा नाही नाही असं असं काही नाही. असं कसं असेल? अहो काय आहे, आधीच्या नोकरीमध्ये तो फारसा आनंदी नव्हता आणि या नवीन नोकरीमध्ये खूप चांगले प्रॉस्पेक्ट्स आहेत नाही का सुशांत? हो. नाव काय कंपनीचं? लिओन फॉर्टे. हो जर्मन कंपनी. हो जर्मन कंपनी. जर्मन कंपनी. अरे वा, आमच्या बँकेमध्ये त्यातल्या एकाचा अकाउंट आहे. हो का? फार मोठी कंपनी आहे, कोणी कोणाला ओळखत नसतं तिकडे. फार. हो अभिनंदन हा तुमचं. अरे तोंड गोड कर ना तू. असं काय आधी तुला अभिनंदन. अभिनंदन घ्या ना काकू. अहो काय यांनी पेढ्यांच्या ऐवजी लाडूच आणले, कारण की याला लाडू फारच आवडतात. म्हणजे लहानपणी तर वाढदिवसाला केकच्या ऐवजी लाडूच कापा असा हट्ट धरायचा हा. आणि आता त्याचा सध्याचा आवडता कार्यक्रम आहे छोटा भीम. चला निघायचं का आपण? खरंच आता खूप उशीर होईल पोहोचायला घरी. ओके बाय बाय. बरे फार बरं वाटलं आले म्हणून नाही का? सुशांतची पण भेट झाली. चला ना. चला चला. परमेश्वरा थँक्यू सुशांत, थँक्यू. काय झालंय? अरे काय करतोस तू? काय फालतू रे? काय चाललंय? तोंडात घास असताना बोलू नये. समोरच्याला कळत नाही आपण काय बोलतो ते. धना त्याला पाणी दे. काय फालतूगिरी आहे? अहो ही माझी बायको आहे, मला नोकरी लागली. हे सगळं काय चाललंय? काय मस्करी लावली माझी? हा काना खाली हवी आहे का? असा आतून आवाज येईल. दत्ताराम आहेत का तिकडे? तो झोपलाय आत. बोलवू का? नाही नाही, नुसता एक मिस कॉल दिला ना तर लगेच तुझ्या पुढे दत्त म्हणून उभा राहील तो. आणि हे बघ, अतिशय खालच्या आवाजात शांतपणे बोलायचं, समजलं? मोठ्याने आवाज करायचा नाही. रेसिडेन्शियल एरिया आहे, समजलं? पण मला रागावून बोलायचंय. हरकत नाही, खालच्या आवाजात रागव ना. काय चाललंय हे सगळं? शोभना, तू तू त्यांच्याशी दुसरं लग्न केल्याचं मला न सांगता? काय? हा व्हॉल्यूम ठीक आहे.
सुशांत, आता तुझं शंका निरसन करण्याची ताकद नाहीये माझ्यात. हे बघा, मी आत्ताच्या आत्ता जाऊन तुमचं सगळं भंडाफोड करून टाकेन. तिकडे काय चाललंय ते मला सांग. हे बघ, मी तर तुला भेटायला आलोय आणि तू इथं फालतू नाटक करत बसले. त्या नाटकापेक्षा मी 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 जास्त महत्वाचं आहे. अरे काय सुशांत, तुझ्या लक्षात नाही येते का काय प्रसंग आहे? आम्ही तुला काय सांगितलंय? का रिडिक्युलसच वागायचं ठरवलंयस तू? अगं कंटाळले मी, खरंच कंटाळले. काय रे, सारखी सिंपथी मागत असतोस, सारखं रडत असतोस. नाही मी पॅम्पर करू शकत. सारखं आय एम सॉरी. हे याला काय अर्थ आहे का? काय झालं? काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? माझ्या बायकोला नादाला लावलंय तुम्ही सगळ्यांनी मिळून? का अशी भितरल्यासारखी वागते ती? एक मिनिट. भितरल्यासारख्या त्या वागतात का तुम्ही? तुम्ही कोण? मी माझ्या बायकोशी बोलते. तुम्ही प्लीज मध्ये बोलू नका प्लीज. एक मिनिट. तू माझ्या घरात उभं राहून माझ्या माणसांना आडवं तिडवं नाही बोलू शकत. नाही तर सरळ घरचा रस्ता धरायचा. आणि ही तुझी बायको आहे ना, म्हणून तू इथे उभा आहेस. नाही तर तुला तसंच हाकलून दिला असता. का? कशासाठी? म्हणजे मी बोलतोय त्याला काहीच अर्थ नाहीये का? कोण वाटलो मी तुम्हाला? आणि एका जिवंत माणसाला, हाडा मांसाच्या जिवंत माणसाला कसं वागवताय तुम्ही ते बघा आधी. माझी बायको इथं घरदार सोडून येते. काय मी काय बोललो तुम्हाला? आणि मी काय एवढं वेगळं मागितलं? सध्या माझी मानसिक स्थिती बरी नाहीये. तिला मला तिचा सहवास हवाय, तर सहवासासाठी अक्षरशः भीक मागायला लावते ही बाई. मी काय मागितलं वेगळं? तिला एवढंच म्हटलं की मला दारूचा प्रॉब्लेम आहे, मी सोडली आहे, पण मला परत प्यावीशी वाटते. आणि ते सगळं अवॉइड करण्यासाठी मी तिला भेटायला आलो. म्हटलं जरा बस माझ्याजवळ, माझ्याशी बोल. तर ती नाही. मग का कशासाठी आहे? काय केलं मी? तुम्ही लोक का असं वागताय माझ्याशी? मी काय गोड मारले तुमचं? नाही, तुमचं काहीच चुकलेलं नाही. तुमचं सगळंच बरोबर आहे आणि करेक्ट आहे. या लोकांनी खरंच खूप अन्याय केलाय तुमच्यावर. ऐका. आणि अशा परिस्थितीत समजा पुन्हा एकदा एखाद्याला दारू प्यावीशी वाटली तर त्याचं काहीही चूक आहे असं मला वाटत नाही. ओम प्लीज जरा सगळ्यांना घेऊन आत जाशील. मला प्रायव्हेट बोलायचंय यांच्याशी. प्लीज आत जा. ईशा तुला. ओम आत जा. आई तुम्ही जाताय ना? हा. ऑल राईट. इधर हिला तरी थांबू दे इकडे जरा. नाही, मी खाणार नाहीये तुम्हाला. मीच सांगते त्यांना आत जायला. या आपण बोलूया सर 2 मिनिट. हा. दत्ता भाऊ नाही आहेत घरी. ते खोटं बोलले माझ्याशी. येताय ना? बोल ना काहीतरी. आय मीन बोला काहीतरी. माझ्याकडे असं नुसतं बघत राहू नका प्लीज. बोल. ठीक आहे. मस्त आहे इथे शांतपणे. हो. मी ऐका. काय? शांतपणे ऐका.
मला काहीच ऐकूया. तोच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला समोरच्याचं काहीही ऐकूच येत नाही. आणि आता तर तुम्हाला तुमच्या आतला आवाजही ऐकू येईनासा झालाय. 2 मिनिटंही शांत नाही बसू शकत तुम्ही. माझी सध्याची अवस्था खूप वाईट आहे. माझी बायको मला फसवते असं मला अजूनही वाटतं. खरंच वाटते ते मलाच वाटतंय. तुम्हाला बाहेरून कसं कळणार आत मला काय वाटतंय ते? कसं रडावंसं वाटतंय तुम्हाला आता? नाही. मला माहितीये तुमचा संशय खरा नाहीये. निमित्त शोधता तुम्ही दरवेळेला दारू प्यायला एक नवं. आज काय हे झालं, चला आज दारू पिऊया. उद्या हे झालं, मग उद्या दारू पिऊया. रोज एक नवं निमित्त. तुम्हाला आता ऍक्च्युली असं वाटत असेल ना की ही कोण आगाऊ मुलगी आहे, ही आपल्याला उपदेशाचे डोस पाजते. काय संबंध काय याचा? करेक्ट आहे. नाही करेक्ट आहे. मी प्लीज तुम्हाला सांगू मी तुमच्याशी का बोलते. कारण आई आहेत ना शोभना मावशी, त्यांच्याशी खूप घट्ट नातं तयार झालंय माझं. हा सो त्या नात्याने तुम्ही वडिलांसारखे झालात मला. मुलगी म्हणून एक सांगू तुम्हाला प्लीज. You are a very, very nice man. खरंच, you are really a nice man. नका वागू असे. प्लीज नका वागू. मी हात जोडते तुमच्यापाशी. माझ्या आणि ओम बद्दल काहीतरी सांगू तुम्हाला? चालेल? चालेल ना? आम्हाला एकमेकांशी लग्न करायचंय. म्हणजे आमच्या दोघांची तशी इच्छा आहे, पण माझ्या आजोबांना ते मान्य नाहीये. हा, कारण त्यांना माझं लग्न एका भरलेल्या घरात करायचंय आणि इथे ओमची फॅमिली तशी नाहीये जशी त्यांना हवी. सगळं खूप डिस्टॉर्टेड आहे इथे. सो काही दिवसांपूर्वी असं झालं की पाणी पी. शांत शांत. ओम मी जाते तिथे. नाही तू कुठे जाऊ नकोस. का? ती म्हणाली ना तिला त्याच्याशी प्रायव्हेटली बोलायचंय. ती बघेल. तू का जातेस? अरे नाही, मला काळजी वाटते की काही वेडवाकडे बोलेल तो, काही करेल तिला तर. अगं काही करणार नाही, काही होणार नाही. ईशाचा आवेश पाहिलायस ना तू? हो. मग तू जा ना, तू जा ना. नाही मी आता गेलो ना तर मलाही फाडफाड बोलेल ती. अरे पण अगं खरंच सांगतोय, टोले पडले तर ते सुशांतला पडतील. यू डोंट वरी. खरं तर तूच हे आधी करायला हवं होतंस. अरे मी बोलते त्याला. मी आता इतक्या वेळा बोलून झालाय ना त्याला की मला असं वाटतं त्याला आता ऐकू येणंच बंद झालेलं आहे. काय करावं कळत नाही. माझ्यासमोर एकच ऑप्शन उरतो असा, त्याच्यासमोरून निघून जायचं. तू हे करतेस ना म्हणूनच तो तसाच वागत राहतो. अरे सोनारानच कान टोचावे लागतात शेवटी. हा, या ईशाचा आवेश बघून मला असं वाटलं ही त्याचे नक्की कान उपटणार.
ओम, तुझी बायको ही दिसायला बारीक आहे, ठेंगणी ठुसकी आहे, पण तिची आतून मात्र अगदी टणक आहे बर का. हा, तुझं काही खरं नाही. लग्नानंतर तुला ती बरोबर ताळ्यावर आणणार, तुला कुठलीही चूक माफ नाही. हो, माझ्या दादाला पण केवढा मोठा दणका दिलेला. मला तर वाटतं यांना सुद्धा लाईनीवर तीच आणेल. बघा तुम्ही. कळलं? डोंट वरी. माझं आणि ओमचं रिलेशन टिकावं म्हणून ह्या सगळ्यांनी हे नाटक केलं. 2-3 महिने चालू आहे हे नाटक. ऍक्च्युली ना, मला काय किंवा ओमला काय काहीच आपण असं खोटं बोलून करावं हे मान्यच नव्हतं. पण प्रॉब्लेम असा झालाय की काही गोष्टी आत्ता ओमच्या घरी म्हणजे त्याच्या पर्सनल आयुष्यात चालू आहेत. खूप विचित्र चाललंय सगळं. सो अनफॉर्च्युनेटली हे नाटक आणखी काही दिवस तरी चालू ठेवणं आम्हाला भाग आहे. ही सगळी माणसं आहेत ना, खूप सेल्फलेसली काम करतात. म्हणजे कोणाचाच काही स्वार्थ नाहीये त्यात. ओमने त्यांना काही सांगितलेलं नाहीये ना, असं काही हे प्लॅन्ड आहे, काहीच नाही. एखाद्या लीगल कुटुंबात नसेल ना तितकं प्रेम आमच्या या खोट्या खोट्या कुटुंबात. शोभना मावशी दिवसभराचं सगळं काम उरकून इथे आमच्या मदतीला येतात. आय एम सॉरी. कशाबद्दल? आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. तुम्हाला असं वाटतं ना की शोभना मावशी तुम्हाला पुरेसा वेळ देत नाही, वाटतं ना? हो. ते माझ्यामुळे. म्हणजे माझ्यासाठी मी कधीही बोलावलं ना तरी त्या धावून येतात माझ्यासाठी. सो आय एम द कल्प्रिट. तुम्हाला सांगू तुमचा मेन प्रॉब्लेम काय आहे? तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एकटे आहात. म्हणजे तुम्ही तसं मानलंय, तुम्ही तसं ठरवून टाकलंय, पण ते तसं नाहीये. आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत. आमची ही अख्खी फॅमिली तुमच्या सोबत आहे. एक फिलॉसॉफर असं म्हणतो, ऑल इव्हिल इन अ ह्युमन बीइंग कम्स फ्रॉम अ सिंगल कॉज, man's inability to sit still in a room. माणसामधला राक्षस एकाच कारणामुळे जागा होतो. खोलीत तो एकटा स्थिर बसू शकत नाही तेव्हा. तुम्हाला पटतंय काय म्हणणं? फक्त फिलॉसॉफर नव्हता तो, मॅथमॅटिशियन सुद्धा होता. ब्लेज पास्कल कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना पुस्तकात भेटला. ब्लेज पास्कल. आज कितीतरी वर्षांनी तुमच्या तोंडून ऐकला तो त्याचा पास्कल लॉ. त्याचं एक फार इंटरेस्टिंग वाक्य आहे. माणसं इतकी वेडी असतात की वेडं नसणं हे सुद्धा एक प्रकारचं वेडच असतं. माणसं इतकी वेडी असतात की वेडं नसणं हे सुद्धा एक प्रकारचं वेडच असतं. मस्त आहे ना? त्या काळात खूप वाचायचो मी. कितीतरी गोष्टी पाठ होत्या. किती नवीन सिनेमे पाहायचो, एक्झिबिशन्स पाहायचो, थोडंफार लिहायचो. पण मग सगळंच बंद झालं. फक्त नोकरी नोकरी नोकरी, फ्रस्ट्रेशन्स, कन्फ्युजन्स. जबाबदारीच मोठी होती ना, गरजा मोठ्या होत्या. माझा एक ऍड एजन्सीचा मित्र होता. त्याच्यासाठी कॉपी रायटिंग करायचो मी. काही नाही, साधेच शब्दाला शब्द जुळवून द्यायचो, पण त्यांना खूप आवडायचे ते. वा म्हणायचे, फार बरं वाटायचं.
सगळंच थांबलं बघ. आता वाटतं की ते करायला पाहिजे होतं. मी आर्ट फॅकल्टी मध्येच रमलो असतो. बट नाउ इट्स टू लेट नाउ. इट्स टू लेट. असं तुम्हाला वाटतंय? मी काय सांगते म्हणा तुम्हाला, तुम्हाला माहितीये सगळं. सो तुम्हाला हेही माहितीये की एव्हरीबडी हॅज हिज ऑर हर्स ओन जर्नी. है ना? कुणाला 15व्या वर्षी कळतं पुढं काय करायचंय, कुणाला 50व्या वर्षापर्यंत नाही कळत. सो व्हॉट, सो व्हॉट. आता वाटतंय तुम्हाला आर्ट्स परस्यू कराविषयी, मग का नाही करायची? काय हवं असतं फायनली आपल्याला? पीस, मनशांती. किती दिवस असं जगाच्या नियमांनी बांधून तेच तेच करायचं आपण? इट इज युअर लाईफ आफ्टर ऑल. यू आर द किंग अँड इट इज बेटर लेट दॅन नेव्हर.